नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। नाशिक जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण। अवकाळीमध्ये द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याचीही शक्यता। गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकरी चिंतेत। भात आणि कापूस कुठे विकावं असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर। जिल्ह्यातील धान आणि कापूस खरेदी बंद। तेलंगणा राज्यात धानाची कापसाची विक्री करण्याची वेळ। नाशिकच्या नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा गोंधळ। अधिकाऱ्यांवर कांदा फेकण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। 6 महिने उलटूनही नाफेडकडून परतावा मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। परतावा न मिळाल्यास आत्मदहनाचा शेतकऱ्यांनी दिला इशारा। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण। 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 1000ची घसरण। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, तर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास 175 ते 200 कोटी रुपयांचं झालं नुकसान। मुक्ताईनगरमधील शेतशिवारात वाघांसह इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला। वन्य प्राण्यांच्या वावरामुळे आता शेतीचं नुकसान होत असल्याची माहिती। वन विभागानं कंपाऊंड करून वन्य प्राण्यांबाबत उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यात 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त गहू आणि हरभऱ्याची पेरणी। मात्र वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती। जिल्ह्यातील ढगाळ वातावरण, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ। नाशिकच्या येवला आणि निफाड परिसरात ढगाळ वातावरण। धुक्याची चादर। धुका आणि थंडीमुळे पिकांवरती परिणाम होण्याची दाट शक्यता। पुण्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह। 9 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता। हवामान तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्जुनी मोरगावमध्ये बिबट्याची दहशत। गोठणगाव संजयनगर या ठिकाणी नागरिक भीतीच्या छायेत। वन विभाग लक्ष देत नाही असा ग्रामस्थांचा आरोप। चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये नारायण राणेंनी घेतलं नंदीचं दर्शन, तर यावेळेस नारायण राणे यांच्यावरती पारंपरिक गीतही सादर। जेजुरीमधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी पदभार स्वीकारला। बारामती सारखे विकास मॉडेल जेजुरी नगरपालिकेचे देखील बनवणार। जयदीप बारभाई यांची ही प्रतिक्रिया समोर। सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांनी पदभार आपला स्वीकारला। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश। काही सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांचाही दादांच्या पक्षात प्रवेश। नाशिकचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांचा घरोघरी जाऊन प्रचार, तर नागरिक भाजपला जागा दाखवून देतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकवतील। प्रथमेश गीते यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। परभणीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आनंदनगरमधील नागरिकांचा महापालिकेच्या मतदानावर बहिष्कार। अर्ध्या किलोमीटरवरील पोलिंग बूथ 4 किलोमीटर लांब गेला, त्यामुळे आता नागरिक आक्रमक। जळगाव महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्र, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची प्रशासनाकडून प्राथमिक तपासणी। सर्व यंत्र व्यवस्थित काम करत असल्याची खात्री। मतदानासाठी 1600 बॅलेट युनिट आणि 800 कंट्रोल युनिट जळगावमध्ये दाखल। नंदुरबारमधील आयान कारखान्याच्या राखेने शिंदेगाव कळवंडलं, तर कारखान्याविरोधात ग्रामस्थांचा संताप। कारखान्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। मशीन खराब झाली, त्यामुळे राख उडत असल्याचं कारखान्याचं स्पष्टीकरण। जळगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ते अजिंठा चौकापर्यंत भव्य धम्म रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये थायलंडचं देशभरातील 120 भिक्खुनींचा सहभाग। 550 किलो फुलांची उधळण करत रॅलीचे जल्लोषात स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीच्या सणाआधी साड्यांवरील मोठ्या सवलतीची ऑफर। 5000ची साडी केवळ 199 रुपयांमध्ये मिळणार। या जाहिरातीमुळे दुकानात गर्दी। एकाच वेळी 1000हून अधिक महिला दुकानात आल्या, त्यामुळे चेंगराचेंगरी। 3 महिला बेशुद्ध। तुळजाभवानीच्या भक्तांना आता तुळजापूरमध्ये प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाणार। आमदार तानाजी सावंत यांचा ड्रग्ज प्रकरणावरून घणाघात, तर जामिनावर सुटलेले विनोद गंगणे यांना नगराध्यक्ष केल्यावरून सावंत आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये साड्यांवर सवलत दिल्यानं महिलांची गर्दी। चेंगराचेंगरीची घटना। पोलिसांनी हस्तक्षेप करताच दुकान तातडीनं बंद केलं। 5000ची साडी 199 रुपयांमध्ये। या जाहिरातीमुळे ग्राहकांची गर्दी। परभणीमध्ये सर्वपक्ष प्रचाराचं नारळ फुटलं। काँग्रेसची उशिरापर्यंत रॅली। तरुणांचा मोठा सहभाग। 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकमध्ये शिंदेंच्या उमेदवाराचा वासुदेवाकडून प्रचार, तर शिंदेंच्या सेनेतील उमेदवारांकडून अनोखी शक्कल। वासुदेवाकडून दारोदार फिरून मतं मागत उमेदवाराचा प्रचार। वासुदेवाकडून चौकाचौकात नृत्यही सादर।
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी आधी घोषणा करून युती तोडली। भागवत कराडांचा आरोप, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच महापौर होईल, भागवत कराड यांचा हा दावा। अहिल्यानगरमध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं इतर पक्षात गेलेल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार, अनेकांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी, भाजपच्या निष्ठावंत सुरेखा विशाल खैरे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार। लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगळे लढत असतानाच पंकजा मुंडेंचं भाजपच जिंकेल असं उत्तर। धनंजय मुंडे आणि माझी प्रेम फक्त परळीपुरतेच, बाकी आम्ही विरोधातच प्रचार करणार, पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया समोर। उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये, छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला सभा, सभेसाठी ठाकरे गटाकडून टीजर रिलीज, संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 97 उमेदवार रिंगणात। पुण्यात जिल्हा परिषदेचे 4 माजी सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले, समाविष्ट 23 गावांमुळे 4 प्रभागांमधून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवडणूक लढवणार। नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा, आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत चर्चा, भाजप आणि शिवसेनेत वाद, त्यामुळे गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही, चंद्रकांत रघुवंशी यांची भूमिका। नंदुरबारमध्ये नगरपालिकांच्या निकालानंतर खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत, निकालानंतर 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणं आवश्यक, 15 दिवस उलटून अद्याप खर्च सादर केलेला नाही, उमेदवारांची तारांबळ उडण्याची चिन्ह। मुलाच्या विवाह सोहळ्यात लक्ष्मीतरू वृक्षाचं वाटप, जुन्नर तालुक्यातील सोपान दुर्गुडे यांच्या मुलाच्या विवाहातील अनोखा उपक्रम, कुठलीही भेटवस्तू न स्वीकारता कॅन्सरवर मात करणाऱ्या लक्ष्मीतरू वृक्षाची प्रत्येकाला दिली भेट। धाराशिवच्या मैलारपुरात खंडोबाच्या यात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन, राज्याच्या विविध भागातून भाविक खंडोबाच्या यात्रोत्सवासाठी मैलारपुरात दाखल, येळकोटच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुम। नंदुरबारच्या नवापूरमधील आंबाफळीतून स्मशानभूमी आणि शेतीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा, लाखो रुपये खर्च केले, 10 दिवसांपूर्वीच करण्यात आलेलं रस्त्याचं काम, ठेकेदारावरती कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून सराफा व्यापाऱ्याच्या 5.5 कोटींच्या सोन्याची लूट उघड, सापळा रचून मुख्य आरोपी फुलचंद गुंजाळला पोलिसांकडून अटक, इतर 2 आरोपींचा शोध सुरू। गोंदियामधील गोरेगावच्या कमरगावमध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला, आरोपी लक्ष्मण रहांगडाले यांच्याकडून शालिकराम रहांगडाले यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला, तर जखमी शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार, गुन्हा देखील दाखल। राजगड तालुक्यातील मढेघाट परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला, 35हून अधिक विद्यार्थी जखमी, स्थानिकांनी केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली, 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी, 25 विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा। भोरमधील भोलावडे गावाच्या हद्दीमध्ये नीरा नदी पात्रात आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह, सुनीता भंडारे असं मृत महिलेचं नाव, 2 दिवसांपूर्वी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल, भोर पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। लातूर जिल्ह्यामध्ये उसाची ट्रॉली अंगावर कोसळली, बीडमधील ऊसतोड मजुराचा मृत्यू, संपूर्ण घटना फेसबुक लाईव्हमध्ये कैद, कुटुंबाला संबंधित कारखान्यानं मदत करावी, मृतांच्या कुटुंबियांची मागणी। भंडाऱ्याच्या बायपासवरील बैल बाजार परिसरात टिप्परच्या अपघातात चालक गंभीर जखमी, नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकाला केबिनमधून बाहेर काढलं, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये 31 वर्षीय तरुणाची हत्या, आकाश उताणे असं मृत युवकाचं नाव, तरुणाचा 3घांसोबत वाद झाल्यानं हत्या, 3 आरोपींना अटक। भंडाऱ्याच्या खराशू या ठिकाणी एकाच रात्री चोरट्यांनी फोडली 4 दुकानं, 74 हजारांचा मुद्देमाल लंपास, परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, व्यापाऱ्यांमध्ये भीती।